कोणतंही काम करायचं, कोणतीही गोष्ट करायची तुमचं गाव म्हणून नाही, इथे म्हणून नाही, हर जिम्मेदारी ही ग्रामपंचायतची आहे असं मला वाटतं. मग ते कोणतंही असो, कोणतंही काम असो, ते ग्रामपंचायतनं लक्ष द्यायला पाहिजे, ग्रामपंचायतनं करायला पाहिजे. पण झालं काय, सरपंच सुद्धा एवढे शिकलेले नाही किंवा अनुभवी नाही किंवा 5-5 वर्षात बदली होते. 5 वर्षे काळ म्हणजे काय, 5 वर्षात त्याला ते ग्रामसेवक समजून देईन याची काही गॅरंटी नाही. लय हाले रे, लय हाले. काय काही सरपंच काऊन झाले, घरात जास्त मतदान आहे म्हणून झाले, किंवा पैसा आहे म्हणून झाले, किंवा आमदाराच्या जवळचं आहे म्हणून झाले. पण सरपंचाला काय करायचंय हे त्याला माहितीच नाही. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरापेक्षा ही ग्रामपंचायत हे पवित्र मंदिर आहे. जर त्याने त्या पद्धतीने काम केलं तर ते करत नाही, त्यांना लक्षात येत नाही. माझी तुमच्या गावाला विनंती आहे, 5-6 कामावर आपण बोलू, जास्त बोलणार नाही. एक, प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे. स्वच्छ म्हणतो मी, बोलण्याकडे लक्ष द्या. पाणी खूप नाही पाहिजे पण स्वच्छ पाहिजे. 2, झाडं फळाचे पाहिजे गावात. 3, गावात स्वच्छता पाहिजे, साफसफाई. 4, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आणि 5वं काम आहे, ज्याला कोणी नाही, म्हातारे कोतारे, हे गरीब, हे निराधार लोक आहे, अशा लोकांना गावानं ग्रामपंचायतनं सांभाळलं पाहिजे. काय लई मोठी गोष्ट आहे हो, याला पुढे पैसा लागतो लई. आमची इच्छा नाही करायची, का करायचं हे, आमचं आरोग्य खराब झालं, याच्यातच सगळं गुंतलेलं आहे. आमचं आयुष्य कमी झालं. तुम्ही कोण्या पोराला विचारा, कोण्या बी जवान पोराला विचारा किती वर्ष जगू शकतो, तर त्याचं उत्तर किती येईल माहिती आहे? किती? पप्पू शेटलाच विचारू आपण, किती वर्ष जगू शकतं माणूस? 60. आणि आपले आजी किती वर्ष जगत होते? 100. मग आमचं 40 काहून कमी झालं? काय याला दोष काय? आपलं खाणं पिणं बिघडलं, आचार विचार बिघडले, पर्यावरण बिघडलं, वातावरण चांगलं नाही, हॉर्न वाजणं असन, प्रदूषण असन, आणि काही खा तुम्ही त्याच्यात भेसळ आहे, काही खा त्याच्यात केमिकल्स आहे, काही पण खा, केळ खा, टरबूज खा, सफरचंद खा, पेरू खा, काय एका रात्री टरबूज एवढं होऊ राहिलं. आणि मग माणसं जगतील कसे? जर 40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं आणि पुढे जर असंच काही झालं आणखीन तर कसं व्हायचं? म्हणून माझी सरपंचाला, इथे बरेच सरपंच आले, त्यांना हात जोडून विनंती की बाबा हो, इतकं मोठं काम आहे तुमच्यावर, सध्या देशाची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. जे मुख्यमंत्री पंतप्रधान करू शकत नाही ते काम सरपंच करू शकतो, आणि त्याला करावंच लागणार आहे, दुसरा पर्याय नाही. हेच आमच्या इथे केलं आम्ही, ह्याच गोष्टी केल्या. तुम्ही करा. 4 लिटर पाणी आपल्या पोटात जातं रोज, 4 लिटर. जेवण लय तर लय अर्धा पाऊण किलो. कोणत्याही डॉक्टरला विचारा तुम्ही, सगळ्यात जास्त आजार कशाने होते तर पाण्यानं. तुम्हाला एक गंमत सांगू का? इथला प्रत्येक माणूस कधी ना कधी त्याच्या बायकोला शिवी दिली असेल त्यांना, आज जेवण चांगलं झालं नाही म्हणून. कधी ना कधी ते शिवी दिलीच असेल. पण यानं कधी बायकोला शिवी दिली का आज पाणी चांगलं नाही म्हणून? दिली का बरं? बिसलरी का ते? काऊन ती शिवी काऊन नाही दिली? चांगलं पाणी नसताना बायकोला का काटलं नाही? त्याचं कारण असं आहे संभाजी भाऊ, पाणी आणायची जिम्मेदारी त्या हरामखोराची, शिवी कसं देईल? चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी कोणाची? त्याची आहे ना. म्हणून तू बायकोला बोलला नाही चांगलं पाणी नाही म्हणून. चांगलं पाणी नाही हो, अख्ख्या देशाचं पाणी खराब झालं, अख्ख्या देशाचं. तुमचं आमचं नाही, सगळ्याच खराब झालं. त्याचे अनेक कारण आहे, कारखाने, प्रदूषण, खतं वाहून गेलं, औषध वाहून गेलं, ड्रेनेज त्याच्यात सोडलं, म्हातारे लोक मेले, कोणी त्याची राख त्याच्यात टाकले, कपडे जुने टाकले. पाणी खराब नाही म्हणजे राहील का हो? म्हणून शिकलं पाहिजे. मी काही जास्त शिकेल नाही, पण जिथे जातो तिथे शिकवतो. कीर्तनात शिकवतो, प्रवचनात शिकवतो, नाटकात शिकवतो, सिनेमात शिकवतो. जिथं जाईल तिथं पाहायचं. तुमच्या गावात काहीतरी शिकतो, शिकायचं मला लय आवश्यक, खरं तरी पाहायचं. चांगलं पाणी प्यायचं कुठे शिकलो मी माहितीये का? सैराट पिक्चर मध्ये. तुम्ही एवढ्यांनी सगळ्यांनी सैराट पिक्चर पाहिला, त्या सैराट पिक्चर मध्ये चांगल्या पाण्याचा सैराटचा कुठे संबंध आहे का? दिसतो तुम्हाला? मला दिसला, तेवढंच दिसलं मला त्याच्यात.
आपलं काय टाकीत पाहणं होत नाही. पोरीनं मला सांगितलं पेनड्राईव्ह मध्ये दिला, पप्पा पहा चांगला पिक्चर. मी पाहिला. तो परशान आरची तिकडे गेले कर्नाटकला, आठवतं ना परव. तिथे गेल्यावर त्यांच्याकडे स्वयंपाक करायला काही नव्हतं. मग काय करा म्हणे, चला हातगाडीवरून काहीतरी खाऊन येऊ. त्या म्हातारीच्या खोलीत राहिले. बरोबर आहे का संभाजी भाऊ? मग त्या तिथे गेले आणि त्या खोलीत हॉटेलवर गेल्यानंतर त्यांनी वडा सांबार खाल्ला दोघांनी. वडा सांबार खाल्ल्यावर त्या हातगाडीवाल्यानं आरचीला मग्यात पाणी दिलं. आठवतं? महिला मंडळ आरची पिली का? हा तू सांग रे. परशाने काय केलं मग? हा बिस्लरी दिली. म्हणजे उभं राहा उभं राहा उभं राहा ना उभं राहा ना उभं राहा उभं राहा. अरे उभं राहा ना उभं राहा ना. एक मिनिट उभं राहा. एकच मिनिट पटकन मला उशीर होतो. बिस्लरी दिली ना. तू काय करशील तो आरचीला? कोणतं देशील? कोणतं पाणी? अहो एवढ्या पोराला अक्कल आहे. मग मला एक सांगा, लासूरगावची परसे काय करते? आम्ही जगात काय पाहायचं, त्याच्यापासून काय घ्यायचं हे आमचं आम्ही शिकलं पाहिजे ना. आम्ही कशाला नाव ठेवतो आणि आमच्या जीवनाचं वाटोळं करून घेतो. माझं मत असं आहे, ही व्यवस्था एवढी मोठी, हिला नाव ठेवून नुसतं नाव ठेवत बसल्याने हिला निघत नाही. मार्ग काढला पाहिजे, मार्ग. आणि मी तेच करत असतो. कधी मी रडत बसत नाही, मी हिलाच काढतो. मी नुसतं प्रश्न धुंडत नाही, त्याचं उत्तर सापडितो. माझी गाडीवर पाहतो मी काय लिहिलेलं आहे. एकच वाक्य लिहिलंय, सरपंच आता रडायचं नाही, लढायचं आणि लढलं पाहिजे. सरपंच तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही समोर बसलेले. आमदार खासदारांचा विषय वेगळा, त्यांचे काम वेगळे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहे. पण गाव लेवलवर जर असं काय विषय तर हा ग्रामपंचायतचाच आहे. 12,000 रुपये तुम्हाला संडासला दिले, बरोबर आहे का नाही, शासनानं. आता का हात धरून बसेन का पंतप्रधान का मुख्यमंत्री येऊन हात धरून बसेन का की चाल रे भाऊ इथं बैस? कोण करीन? हे सरपंचाचं काम आहे साहेब. हे सरपंचाचं काम आहे. त्याला हात धरून बसायचं का बोट लावून बसायचं हे ग्रामपंचायतनं ठरवायचं आहे ना. माझं गाव 17 वर्षापूर्वी 3 महिन्यात हागणदारी मुक्त झालं होतं. 3च महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 5-5 हजार रुपये कर्ज काढलं होतं माझ्या गावाने. अख्ख्या गावाने 5,000 रुपये कर्ज काढून हागणदारी मुक्त होणारं गाव आणि 12,000 रुपये घेऊन बाहेर जाणारं गाव. किती हरामी म्हणा. म्हणून स्वच्छ पाणी प्या, झाडं फळाचे लावा, फळाची झाडं लावा. लय जागा आहे आपल्यापाशी. उतडा आला, हजारो लाखो झाडं बसते, एवढी जागा रिकामी लावतच नाही, हौसच नाही. मी लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा, फळाचे झाडं लावा. लोक मला सरपंच लोक सांगते साहेब फळाचे झाडं लावू आम्ही, पण पोरं ठेवायचे नाही. अरे पोरासाठीच लावायचे ना, आराम करावं, खाऊन ना पोराला. काय त्याला तकलीफ काय? त्याला तुमचं फळ पोराने तोडून खाल्लं त्याला तुम्हाला तकलीफ काय? आणि इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे, मग हा कुटाणा तरी कशाला केला? काय गरज होती? सरकारी दवाखान्याचा टाइम घातला घेण्या देण्याचा. पोरं फळं खाते तोडून, तुम्हाला तकलीफ काय? साहेब यावर्षी कमीत कमी 15 लाखाचे नारळ निघाले माझ्या गावात. 100 क्विंटल जांभळं निघाले असं स्मशानभूमीत. 100 क्विंटल जांभळं, 125 झाडं आहेत स्मशानभूमीत जांभळाची. पेरू आहे, सीताफळ आहे, आंबे आहे, चिकू आहे, नारळ आहे, लिंबुण्या आहे. लावा ना. तुम्हाला झाड लावायचंय, फळ लावणारा वर बसला. कसं लावायचं ते तुम्हाला काय तकलीफ आहे? आणि इतकी जागा रिकामी आहे आपल्यापाशी, काय त्याला लय पाणी लागत नाही, काय नाही. माझ्या स्वतःच्या घरी दरवर्षी कमीत कमी 700 नारळ निघते. 700. काय म्हणजे रोज 2 खाल विठरवले ना नारळ. मजाक नाही, लावू शकतो आम्ही, करू शकतो. हे काहीच अवघड नाही. म्हणून चांगलं पाणी प्या, झाडं फळाचं. पाऊस झाडाशिवाय पाऊस नाही. झाडं हे पावसाची ATM आहे. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. नाही, आई मेली बाळतपणात तरी पोरग जगत, पण ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगणार नाही. म्हणून झाडापेक्षा ऑक्सिजन मोठा महत्वाचा आहे. आणखीन आम्हाला काय शिकवलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला, नाही तर भजन करा. सप्ताह घातल्यानं भजन केल्याने पाऊस पडत नाही, हे 100% खोटं आहे. सप्ताह जरूर घाला, भजन करा, तो विषय वेगळा आहे.
पण आज सप्ताह घातला आणि उद्या पाऊस पडेल असं कसं होईल? सप्ताह घातला आणि पाऊस पडला असता तर पाकिस्तानला अमेरिकेला कधीच पडायचं नाही. तिथे सप्ताह घालते का तिथे पाकिस्तानला? काहीतरी लोकांना सांगून लोकांचे डोके खराब करते आहे. साहेब किती दिवस लपून ठेवायचं आता आहे? सप्ताह याच्यासाठी आहे 7 दिवस कार्यक्रम करायचा. 7 दिवसात अनेक गुरुजींना लोकांना शिकवायचं की बाबा हो तुम्ही 358 दिवस कसं काम करायचं. याच्यासाठी 7 दिवस सप्ताह आहे. ती एक कार्यशाळा आहे 7 दिवसाची. सप्ताह जरूर घाला ना, कोण मना केला? संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ते काय सांगितलं हे आम्हाला समजून सांगायसाठी सप्ताह आहे. आम्हाला उलट करून सांगत आहे. हा साहेब उलट करून सांगते उलट. आणि गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकासाठी वेगळं वेगळं लागू पडतं, वेगळं वेगळं सांगतं. सगळ्याला सारखं लागू पडत नाही. बुद्धिवान माणूस असेल त्याच्यासाठी वेगळं आहे, मध्यम बुद्धीचा असेल त्यासाठी वेगळं आहे, कमी बुद्धीचा असेल त्यासाठी वेगळं आहे. हे सगळ्याला सारखं सांगितल्यानं घोळ होतो. ही योग बियोग करते का हे लोक? योगा करते योगा. हे योग ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेला आहे योगा. याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहे. पण हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ. हे फालतू धंदा आहे म्हणे. ज्यानं काढलं तोच म्हणला फालतू धंदा. का म्हणला? कारण ते दुसऱ्यासाठी सांगितलेलं आहे. हे जो हरिपाठ दुसऱ्यासाठी सांगितला. हरिपाठ कोणासाठी सांगितला? तुमच्या आमच्यासाठी काम करणारे लोक. जे शेतात काम करतो, म्हशी झाडून घेतो, गाईचं झाडून घेतो, बळीराम आणतो, शेती करतो, त्याला योगा करायची काय करायची? जे आरामाचं खातो, हलकट आहे काय, टेबलाच्या खालून खातो, कवाच्या कवा उठतो, त्याला ते योगाची गरज आहे. तुम्हाला ना आम्हाला काय गरज आहे त्याची? काय गरज आहे त्याची योगाची सांगा? काही गरज नाही ना साहेब. तुम्ही जो माणूस रोजानं जातो त्याला योगा करायची गरज आहे का? आणि तुमच्या इथे योगा करते रोजाने जाणार आहे. मी येताना पाहिलं त्या पुलापाशी एक जण झोपेल होता. महा ड्रायव्हर काय म्हणे दादा याची बायको घरी वाट पाहत असेल म्हणे. तो रोडच्या कामावरच मंजूर असं बहुतेक मला असं रोडवर पडेल सभा पण आहे. मी म्हणलं बाबा त्याची बायको वाट पाहत असेल. कशाला वाट पाहावं? त्या लक्ष्मीनं आपलं जेवण घेऊन झोपावं. नाही तर असे नवरे असल्यापेक्षा विधवा झालेले बरे. विधवा हा ना साहेब. याच्यावर कोणी बोलत नाही, याच्यावर कोणी लक्ष देत नाही. आपलं काय काय चुकतं. तुम्हाला गंमत वाटत असेल. तुमच्या लासूर गावची लोकसंख्या किती? 10,000. 10,000. कमीत कमी 10 लाखाच्या वर तंबाखू खातं तुमचं गाव. किती? कमीत कमी सांगितलं आम्ही. म्हणजे तो आकडा 50 लाखाच्या पुढचा आहे. तंबाखू एक पुडी खाल्ली तर महिन्याला 400 रुपये, वर्षाचे 4800. म्हणजे एका माणसाची 5,000 आहे. सरपंच साहेब इथं बसले. एका घराला घरपट्टी किती आहे अंदाजे वर्षाची? 2,000. तंबाखू केवढ्याची खाल्ली त्यानं? 5,000ची. 5,000ची तंबाखू खाऊन तुमच्या वाट्यावर थोकतो ग्रामपंचायतच्या. तुम्ही म्हणता तो गरीब आहे. तो कशाचा गरीब आहे? तो कोणत्या हिशोबाने गरीब आहे? तो गरीब नाही. आम्ही मतदानासाठी लाचार झालो आणि समाजाच्या पुढे पुढे केल्याने समाज त्याच्या पायावर उभा राहायचं गेलं ना हुकूम. तुम्हाला सांगतो या जगात सगळ्यात तुमच्या इथला पाण्याचा भाव तुमच्या परिसरातला सरपंच साहेब नीट ऐका. 1 पैशाला 5 लिटर आहे. सकाळी हिशोब करून पहा तुम्ही. 1 पैशाला 5 लिटर. म्हणजे जगात याच्या एवढं स्वस्त काहीच नाही. आणि लोक ते पाणी फुकट मागते. अरे काय मूर्ख आहे. 1 पैशाला 5 लिटर येते. माणसाला लागते 4 लिटर रोज प्यायला. ते कशाला फुकट माग? त्याच्यासाठी उपोषण, त्याच्यासाठी मोर्चा. आणि पुढारी मी तेच म्हणते आम्ही पाणी फुकट देऊ. कारण ते सगळ्यात स्वस्त आहे ना. याचं एवढं स्वस्त काय? 1 पैशाला 5 लिटर आहे पाणी. आणि तो बी टॅक्स आम्ही जर पंचायतला भरत नसल किती वाईट आहे. माझ्या इथे एवढं नाव झालं. गावाला सुविधा आहे, फुकट नाही. 5,000 रुपये घर देते दरवर्षी. 800 घर आहे, 40 लाख रुपये जमा होते. 800 घराचे 40 लाख. साहेब आमदार साहेब
हा खरं काळीज आहे. गाव सुधारायचं आमचं. 800 घराचे 40 लाख जमा होते. 35 लाख आमचा खर्च आहे. 5 लाख ग्रामपंचायतला नफा आहे. सरकार देतं, 15-20 आयोग देतं, नाही देतं, योजना ते खड्ड्यात गेलं पुढच्या पुढं. 5 लाख रुपये ग्रामपंचायतला नफा आहे. 5,000 रुपये घर देतं. का देतं? आम्ही त्याला काय देतो त्याच्या बदल्यात? झोप नाही यायची तुम्हाला. 4 प्रकारचं पाणी आहे. साधं पाणी आहे, जायकडून आणलेलं. दुसरं पाणी आहे, तिसऱ्या मजल्यावर जातं ते. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. तिसऱ्या मजल्यावर जातं, मोटर लावायची गरज नाही. तिसरं पाणी आहे आरोचं 20 लिटर एका घराला रोज मोफत. 20 लिटरची बाटली केवढ्याला ती? 10 रुपयाला. महिन्याचे 300, 12 महिने 3600 फुकट. एकदा 5,000 भरल्यावर. आणि चौथं पाणी आहे सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईने चुलीवर तापायचं नाही. 2 घंटे वाचले त्या बाईचे, लक्ष्मीचे पाणी तापायचे. रोजचे 5 रुपये तरी खर्च असेल सगळ्या घराचं पाणी तापायचा. 150 रुपये महिन्यानं 1800 ते 2 घंटे हिचे वाचले. 2 घंटे जर सतत काम केलं तर 20 रुपयाचं काम करीन ती बाई 2 घंट्यात. 600 रुपये महिना म्हणजे 7,200चं काम करीन ती. 9,000चा फायदा होईल नुसतं गरम पाण्यात. आम्हाला हिशोबच माहित नाही ना. आम्हाला काही कळतच नाही ना. काहीच कळत नाही सर. कसे काय सरपंच झाले, कसे लोकांना निवडून दिले, मला तर काय डोकंच काम करत काय म्हणजे काय कळतच नाही. कसं काय काहीच माहित नाही हो साहेब, काहीच नाही हो. हा त्यांचा दोष नाहीये, हा सगळ्याच आहे आपला. आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुकट. बरं हे काय मी पिक्चर मध्ये नाही सांगू राहिलो. म्हणजे तुम्ही आता अर्ध्या घंट्यात गेलं तर माझ्या गावात जाताना डोळ्याने पहा. पिठाची गिरणी, वर्षभर दळण फुकट. ते 5,000चा हिशोब सांगतो मी. हे अख्ख्या गावाच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री वर्षभर. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. वायफाय फ्री आहे. रोज सगळं गाव झाडून झुडून घेते. एका घरी 2 बकेट दिलेलं आहे. प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली. आमचं ट्रॅक्टर, आमचं माणूस जातं घरून कचरा घेऊन येतं. पागल आहे ते माणूस रस्त्यावर फेकायला. आम्ही घरून जाऊन आणतो ना साहेब. 15 रुपये किलो प्लास्टिक घेऊन राहिलो आम्ही घरातलं जुनं. बाई त्या कचऱ्यात टाकीतच नाही. टाकीत 15 रुपये किलो ना. त्याच्यात त्या टाकीत नाही, शेजारणीच उचलून घेते, आपल्या पिशवीत घालते. 15 रुपये किलो घेऊन राहिलो ना. प्लास्टिक निर्मूलन करा, निर्मूलन करा म्हणजे काय करा? हे तुम्हाला हे खेड्यातले 2-2, 4-4 हजार रानडुकरं सांभाळायचे ना साहेब. याला असं रामराम म्हणणारा सरपंच असून चालत नाही. पक्का भांड्या पाहिजे, पक्का. आणि सरपंचांना घरातून घालायचे नाही पैसे. बहुतेक सरपंच घरातून घालते. बाप दादाचं इकलं ते चुकीचं आहे. हे तुम्हाला राग आला, दिवा आला, यांचा मूत यायलाच पाजायचं. तवा गावांनी झाले तर झाले, तसे होत नाही साहेब. तसे शक्यच नाही ते, शक्यच नाही ते. कुठून आणायचा पैसा? कुठून आणायचं? कुठून? या त्यांचं त्यांना 5,000 घेतले, पण दिलं काय? काय डाळी करायचं मशीन आहे, पापड करायचं मशीन आहे, शेवाय करायचं मशीन आहे, मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरायचं मशीन आहे, ऊसाचं रस काढायचं मशीन आहे, बटाटा चिप्स करायचं मशीन आहे. एवढ्या मशनी आहे. तेल काढून द्यायची मशनी आहे. का ठेवलं या मशनी आम्ही? त्याचा 2 रुपयाचा फायदा तर होईल, पण त्याला भेसळ मिळणार नाही खायला. बाजारात सगळं भेसळच आहे. मसाल्याच्या पावडर मध्ये, धन्या पावडर मध्ये घोड्याची लीद आहे, घोड्याची लीद. आणि बळा बी एवढ्या अंडी झाल्या, ऐकती पुढे आण म्हणते. काय घोड्याची लीद काय? पण लवकर नाही मरतील तर राहतील गाव माणसे. म्हणून ही जिम्मेदारी साहेब संभाजीराव सरपंचाची जिम्मेदारी आहे. सरपंचानं लोकांना वळण लावायचं. आमच्या गावातून 20 रुपयानं दूध जातं इथून तालुक्याला वैजापूरला. वैजापूरला त्याची मलाई काढून घेते, बरोबर आहे का? वैजापूरला त्याची मलाई काढून घेते आणि उजून वापस आम्हाला आणून 25 रुपयांनी किती. खरं आहे का खोटं? आमचं दूध 20 रुपयांनी नेलं, चांगली मलाई काढून घेतली आणि 25 रुपयाला आम्हाला आणून विकलं. मग आम्ही काय येडे झालो का? गावात आम्हाला एक कळलं ना का? मग हे कोण पाहिजे? ही जिम्मेदारी कोणाची? सरपंचाची. खूप काम आहे सरपंचाला. नुसतं पहिल्यासारखं येडवणी झालं, सरपंच झालं, लग्नात गेला, शाल घेतली, लग्नात गेला, मोतीला गेला, एवढ्याने चालणार नाही.
सरपंच आता साहेब म्हणलं तसे 24 घंटे काम करणार पाहिजे, 24 घंटे रात्रंदिवस लोकांवर लक्ष पाहिजे. म्हणून मी त्याला विठ्ठल रुक्माईची उपमा दिली. आईच्या भूमिकेत सरपंच पाहिजे. अहो पहिलं वेगळं होतं, पहिलं नुसतं सरपंच दिसलं ना लई इज्जत होती सरपंचाला. साहेब बाई अशी बाजूने जात होती सरपंच जर दिसलं तर. खरं का खोटं? आणि नुसती जात असा हातात चपला घ्यायची आणि अशी लांबून जायची बाई. लई इज्जत होती पण आम्हीच घातली आमची इज्जत. आता बी बाया चपला काढीत नाही असं नाही, कारण वेगळं आहे. कारण ते कारण वेगळं होतं, हे कारण वेगळं आहे. नाही तर आता बी काढीत नाही असं नाही. मग ती पाळी आमच्यावर येऊ नये म्हणून आपण हे काम करायचं आहे. साहेब अर्ध्या पैशात शेती करून देऊ राहिली माझी ग्रामपंचायत. 14 लाखाला दुसरा ट्रॅक्टर घेतला साहेब आम्ही. हा प्रयोग करून पहा, खूपच चांगला आहे. 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला दुसरा. पैसे बी नाही लागले. 10 लाख जिल्हा परिषदकडून लोन घेतलं, 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली. 14 लाखाचा ट्रॅक्टर फुकट दर्जात ग्रामपंचायतच्या माझ्या नाही. आणि अर्ध्या पैशात शेती करून राहिलो गावची. म्हणजे तुम्हाला नांगरायला किती पैसे लागते 1 एकरला? 1000 रुपयात नांगरायची माझी ग्रामपंचायत. 5 एकर जर शेती असेल एखाद्या गरीबाला साहेब 10,000 सालाचा फायदा होतो त्याचा. बोलणं वेगळं आहे नुसतं शेतकऱ्यासाठी. डायरेक्ट करणं, मला तर नाही वाटत मायच्या लाल भारतात कोणती ग्रामपंचायत पैदा झाली असेल अर्ध्या पैशात शेती करून देणारी. का बोलायचं? आणि मी एवढं दिलं म्हणतो लोकांना, माया पैशात दिलं नाही. मी खुद फकीर आहे. माझं काय 1 गुंठा जमीन नाही, पैसा नाही. त्यांचंच घेऊन त्यांच्यासाठी लावलं. हे करायचं. 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस आहे. सगळ्या पक्षाचे लोक येऊन गेले. पंकजाताई, धनंजय मुंडे, लोणीकर साहेब, मुनगुटीवार साहेब, जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब, आदित्य ठाकरे साहेब. आदित्य ठाकरे साहेबांनी आमच्या ग्रामपंचायतचं उद्घाटन केलं साहेब. एवढी मोठी 1.5 कोटीची ग्रामपंचायत. तेव्हा मंत्री नव्हते साहेब. आले ते खाली नदीत असं पूल होतं लहानसक. ते म्हणे ते का छोटं आहे एवढं? आता ते मुंबईचे लोक त्याला काय माहिती इकडं काय. म्हटलं साहेब त्याला लय पैसे लागत, एवढे पैसे कुठून आणा आम्ही? ते म्हणे किती पैसे लागत? म्हणलं मला काय कळत त्याचं, लय लागत. ते काय बोलले नाही. तेव्हा गेले. 4थ्या दिवशी गाडी भरून इंजिनियर आले. कुठून पाठवले कुठून नाही. हो साहेब शपथ ना, गाव एवढं आणि पूल एवढा करून दिला. मला काय म्हणायचं, मी शिवसेनेचं आहे का? नाही. पण का दिलं त्यांनी? कारण त्यांना हे वाटलं की एक गाव चांगलं काम करतं तर आपल्याकडून ह्या गावाला काही चांगली मदत झाली पाहिजे. कोणताही पुढाऱ्याला कोण्या गावाविषयी वाईट भावना नसते. तुम्ही भरोसा ठेवा. म्हणून आपण 2 पावलं चाललं पाहिजे. 2 पावलं जेवढं लोकांसाठी करता येईल तेवढं. 2 वर्ष झाले आम्ही जन्माची नोंद घ्यायचं बंद केलं साहेब. ग्रामपंचायतीला लय काम आहे आता. जन्माचीच नोंद घेत नाही आम्ही. आमचं ग्रामसेवक घाबरलं त्या दिवशी. मी म्हणे जन्माची नोंद घ्यावं लागेल साहेब, असं कसं आपल्यावर कारवाई होईल. ती बाई आली होती एक, महापौराची नोंद घ्या म्हणे. म्हणलं तिला इकडे बोलव. म्हणजे बोलवलं. म्हणलं बाई तुला लग्नाची नोंद करेल हे का? म्हणे नाही. म्हणलं हे कुठून आणलं मग? अहो लोकांना कळतच नाही. लग्नाचीच नोंद नाही तर पोरगं कुठून आणलं कसं काय आणलं? तेव्हापासून माझ्या गावात पहिल्या दिवशी लग्नाची नोंद करून राहिली सरपंच. त्याचा फायदा असा झाला, लग्नाची नोंद करायला टीसी जोडा लागते. टीसी जोडा लागल्यामुळे 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्नच होत नाही माहिती. आता ही एखाद्या कोणती आहे ना, बालविवाह रोखा म्हणजे काय मारामारी करा तिथे जाऊन. एखाद्या 17.5 वर्षाच्या पोरीचं लग्न होत असत, सरपंचाला कळलं बी जाऊन लग्न रोखू शकतो का? मौत आली की त्याची? असं होणार नाही. म्हणून काही सिस्टम मधले दोष आहे तेव्हा कडक सिस्टम हे सरपंचांना राबवायला पाहिजे. सरकारने बी त्याला पाठबळ द्याल. उद्धव साहेबांनी त्या दिवशी आपले मुख्यमंत्री दसऱ्या मेळाव्यात बोलले की बऱ्याच गोष्टीत सिस्टम मध्ये बदल करायची गरज आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा वाटू राहिलं का बऱ्याच गोष्टीत बदल करायचा आहे. कारण हे तर बरंच जुनं झालं, कचकट झालं, इद्र झालं, तेच. म्हणून काही चांगल्या गोष्टीत बदल करायची गरज आहे. म्हणजे मुख्यमंत्र्याला सुद्धा वाटू राहिलं. सामान्य माणसाला वाटणं काही नवल नाहीये. पण या सिस्टमला बदलायचं जर म्हणलं साहेब, कोणतीही गोष्ट बदलायची तर देशात काय 2-3 प्रकारचे लोक आहेत. सरकारने काही केलं तर विरोधी माणूस काहीतरी थोबड घेऊन मोठ्याने आळणं. चांगलं केलं म्हणणारच नाही, कधीच नाही.
कोणत्याही सरकार असू द्या, मी म्हणत नाही की शिवसेनेचं आहे की भाजपचं आहे, ही विरोधी लोक जे असते ना यांच्या थोबाडात चांगलं केलं कधी येतच नाही, कधीच नाही, आणि काम करूनच येत नाही हे म्हणते तसे. गावगाव बघा मोटरसायकल 4 व्हीलरच्या माग 3-3, 4-4 कुत्रे लागते साहेब. लागते की नाही कुत्रे? इकडे लागते का? लागते ना. काय त्यांना शिवाजी पुरस्कार मिळायचा असतो का? काय 1000 रुपयाची बक्षीस आहे, 2000 नाही, अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे, पळते पळते दमते थांबते. पण मी एक पाहिलं, एवढे कुत्रे पळायला लागले म्हणून गाडीवाल्यांना कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का, भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे का? त्याला विचारायचं नाही, ते पळून पळून दमन आपलं आपण करायचं. हे कुत्रे असेच असते साहेब, असेच असते, आणि दर गावात असते. हा ना, दर गावात असते. काय चांगलं काम करणाऱ्याला लोक लय त्रास देते. करू द्या, माझं लय वेळच म्हणणं आहे की बाबा तुमचा सरपंच जसा असेल त्याच्याकडे जा, भेटा, बोला, त्याला मदत करा, त्याला सांगा. मदत करा म्हणजे पैसा नाही, त्याला भाऊ म्हणा, भाऊ पाठवते, सरपंचानं असं केलं, वडगावच्या सरपंचानं तशी स्कीम केली, अमुक पंढरपूरच्या सरपंचानं असं केलं, तुम्ही करून पहा, तुम्हाला काय अडचण आहे, आम्ही तुमच्या मागे आहे, आम्ही तुम्हाला म्हणा. ते घरी भाऊ तर म्हणता सरपंचाला जाऊन घरी, अरे भाऊ म्हणा 2 गुंठे येईन पण करीन ते एवढं. अरे आम्ही भाऊ म्हणत नाही, आमचा सरपंच मूर्ख आहे, आमचा सरपंच मूर्ख एवढंच म्हणत राहतो. असं नाहीये, तुम्हाला सांगतो सरपंच मूर्ख नाही, लोक मूर्ख नाही, सदस्य मूर्ख नाही, ग्रामसेवक मूर्ख नाही. होऊ शकतो, काही होऊ शकतं, काय अडचण नाही त्याला. म्हणजे बघा तुम्ही, या करा, आम्ही एवढ्या योजना दिल्या लोकांना, आणि जेवढे लोक पहिल्या दिवशी टॅक्स भरते आमच्या इथं, त्याच्यातून 4 चिठ्ठ्या काढतो आम्ही. लकीट राहा, 17 सप्टेंबर, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट 4 झेंडावंदन. ज्याची चिठ्ठी निघेल त्याच्या बायकोच्या हातात झेंडावंदन करतो, आम्ही नाही करत. अले बाई खुश होती, ती रडते, बाई काहीच काय मान मिळालं म्हणते. अहो करायचं या लोकांसाठी, काय त्याच्यात काय, आपलाच लेकरू आहे ना, गावातला नागरिक, त्याच्या हातात झेंडावंदन केलं काय बिघडलं? म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायत मध्ये आलं, वयस्कर माणूस, म्हातार माणूस चिडचिडे राहतो, त्याचं कागद लवकर नाही झालं त्याला राग येतो, मला जायचं पटकनाचं. आम्ही 2-3 मशनी आणल्या साहेब, आता डॉक्टर साहेब, आणि तिथे ठेवल्या ग्रामपंचायत मध्ये, खुर्च्याच्या पुढं, म्हाताऱ्याच्या सीटाच्या पुढं. त्यानं त्याच्यात पाय घालून बसायचे, दोन्ही पाय, 2 मशनीत. म्हातारा त्याच्यात पाय घालून बसलं, बटन दाबलं, ते असे म्हाताऱ्याचे पाय दाबित. म्हातारा उठतच नाही, होऊन द्या, दम्माना होऊन द्या म्हणता, दम्माना होऊन द्या म्हणता. कर बसत गप्पा आणत, जायचं नाव नाही घेत, चिडचिड नाही करीत. ते करायचं आहे, करायचं आहे. होऊ शकतं नाही, काय त्याच्यात अवघड काय? त्याच्या आयुष्यात त्याच्या बापदादानं घरी कोणा पाय दाबले नाही, तर ग्रामपंचायत मध्ये मशीन दाबतच आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे कोणाच्या पैशाने केलं? आम्ही त्यांच्याच पैशाने केलं. मग त्यांच्याकडून घ्या, त्यांच्यासाठी करा, हे साधं सोपं आहे ना. हो काय अवघड आहे? मुलाला शिकवा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुमच्या इथे बाहेर रोजानं जाते तर काय हजेरी तिला 200 रुपये, मास्तरनीला 2000. काय कारण? तिच्या बापाने तिला शिकवलं, आमच्या बापाने नाही शिकवलं, एवढंच फरक आहे साहेब. ही उन्हात काम करून मेली, ती सावलीत बसून 2000 घेतले. नोकरी सुटल्यावर बी पेन्शन, आम्हाला कुठे? मग शिक्षणाचं महत्व आम्हाला कधी कळलं? सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला किती शिक्षणाच्या वाटा मोकळ्या केला, शिका सांगितलं, शिका, शिकून मोठं व्हा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, काय खरं नाही. जग पुढे चाललं ते शिक्षणानं. पुढच्या वर्षी तुम्ही बातमी ऐकली की नाही माहित नाही, चीन आपला पाऊस वरच्यावर पळून नेणार आहे. काय? चीन आपला पाऊस वरच्यावर पळून नेणार आहे. आपल्याला दुसऱ्या देशाचा पाऊस आणायचा नाही, पण निदान आपला रोह खायची तर अक्कल लागेल का नाही? आणि ती कशाने येईल? शिक्षणाने येईल ना साहेब, हे सत्य आहे. म्हणून शिका, शिक्षणाशिवाय काही खरं नाही. दुसऱ्याला दोष दिल्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, आपली आपण करा सोडवणूक, गावाने गावची सोडवणूक करा. पुढाऱ्याच्या भरोश्यावर आमदार, खासदार, मंत्र्याच्या, पंतप्रधानाच्या भरोश्यावर गावं बसले, असे झाल होय. 70 वर्षात गावं झाडून घेणं नाही झाले, झाडलं नाही अख्खं गाव कधी. कसं व्हायचं? आमच्या बापदादाने काय सांगितलं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. 70 वर्षात हात नाही फिरला, लक्ष्मी कशी फिरेल?
मी कधी उलट्या नजराने पाहतो साहेब. आमच्या बापदादांनी काय सांगितलं, थेंबे थेंबे तळे साचे. मी या म्हणीला उलट पाहतो, थेंबे थेंबे जर तळे साचे तर थेंबे थेंबे तळे आटेबी. आणि आमचं तेच झालं आता. आमचे तळे आटले. बापानं बांधलेल्या घराला दुसरी चौकट लावायची कुवत नाही राहिली आमची. तुम्ही बघा, जुन्या वाड्याला दुसरी चौकट लावू शकत नाही आम्ही. म्हणून गावकऱ्याला, ग्रामपंचायतीला माझी विनंती आहे की विचार करा. आपल्याजवळ लय पैसा आहे, कुठं खर्चायचा आम्हाला अक्कल नाही, म्हणून हे प्रॉब्लेम झाले सगळे. माझ्या गावात 38 म्हाताऱ्याला सांभाळते आमची ग्रामपंचायत, निराधार 38 लोकांना ग्रामपंचायत सांभाळते. हे काय GR आहे का, कायदा आहे का आमच्यासाठी? 2 टाइम खाणं पिणं, कपडा लत्ता, काय लागलं भागलं दवाखाना ग्रामपंचायत करते. गावातल्या 38 लोकांसाठी होऊ शकतो का? आम्ही कुत्र्याला पोषितो, मग माणसाला भाकर घालणं. जर गावात कोणी माणूस उपाशी झोपत असला तर सरपंचाला झोप कशी येते? नाही आलं पाहिजे ना साहेब. लय जिम्मेदार माणूस आहे सरपंच, ग्रामसेवक आणि सगळे सदस्य पण. म्हणून माझी गावकऱ्याला विनंती आहे, अनेक अनंत गोष्ट स्वच्छतेचं लोकांना कळलं नाही. नख मास्तरनी ना काढा म्हणते, संडास का वापरायचं ते माहित नाही. तुम्हाला संडास का वापरायचं सांगतो. ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जायचं 10 सेकंदात गेलं पाहिजे. किती? 10 सेकंदात गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा उशीर झालेला चालत नाही. या जगात 84 लाख जीव आहे. कावळा, उंदीर, मांजर, बैल, म्हैस, काय बिबट्या, वाघ, हे 10 सेकंदाच्या आत जाते. 10 सेकंद बी लागत नाही यायला. म्हैस म्हणते का एवढं धुणं धुते मग संडासला जाऊन येते साहेब. म्हणून ते आजारी पडत नाही. उशीर झाला की माणूस आजारी पडतोय. म्हणून माझी विनंती आहे की ताबडतोब जायला पाहिजे. आणि ताबडतोब जायचं तर आमच्यापाशी व्यवस्था पाहिजे ना. घरात संडास पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये पाहिजे, बस स्टँडवर पाहिजे, रेल्वेत पाहिजे, एसटीत पाहिजे, विमानात पाहिजे. जिथं जाईन तिथे संडास पाहिजे. माशी असते का माशी? माशीला 6 पाय असते म्हणते. 6 आणि एका पायाला 6000 जंतू चिटकते. 6 पायाला किती झाले? 36,000. तुम्ही ध्यान करा. ती माशी जर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली आणि आमच्या भाकरीवर बसली तर आम्ही भाकर खातो का फेकून देतो? 36,000 जंतू घेऊन आली ती. आता आपण याचा उलटा प्रयोग करू. तुम्हाला जर सांगितलं तुमच्या सुईचं टोक तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये बुडा, सुईचं टोक टाचणीचं, आणि ते भाकरी लावा आणि खा. खाईन कोणी? नाही खायचा. मग 6 पायाला जादा लागला असेल का सुईच्या टोकाला? ते खायचं जादावालं. आणि इथे एक मोठी गडबड झाली लासूर गावच्या लोकांना. सुईच्या टोकानं लावलं ते तुमचंच होतं, ते तुम्ही खात नाही. आता हे माशीनं आणलं भाजपचं आहे का शिवसेनेचं आहे का राष्ट्रवादीचं? तिला काय झंडा आहे का? असं काय हे आली मनसेची असं हाकला, असं काही आहे का? अज्ञान आमचं. मग जर तुम्हाला ते खायचं नसेल तर एकच इलाज आहे, राहिलेल्या लोकांकडे जा, त्यांच्या पाय पडा, विनंती करा, बाबा हो इतके दिवस खाल्लं आता बस झाला. तुम्हाला पाणी कुठून येतं? पाणी नदी, तिथून पाणी आणते. त्या नदीला किती गावाचं पाणी येतं तरी? म्हणजे तिथून येतं ते. कळलं का नाही कळलं? कधी सुधारायचं हे आम्ही? आणि याला कोण काय करेन? आमदार, खासदार, मंत्री काय करेन? त्यांच्या परीने ते करतात, त्यांची ड्युटी नाही असं नाही. सरकार कोणतंही असो, सरकार फुकट करतं असं काही भाग नाही. पण सगळं सरकारने करावं असं होणार नाहीये. आपल्या बी काही जिम्मेदारी आहे. माझ्या इथे साहेबांनी सांगितलं तसं, साहेब वीज सेपरेट सबस्टेशन आहे माझ्या इथं. सगळ्या शेतीला रस्ते. एक शेतकरी वीज बिल थकबाकीत नाही माझ्या इथे. एक डीपी तुटन कशी? मी गॅरंटीनं सांगतो साहेब, 24 तासात डीपी नाही आली माझ्या गावातली तर माझ्या बापाची अवलाद नाही. 24 तासात. ते म्हणजे मी मोठा आहे म्हणून नाही, पैसा भरलेला आहे. हे सत्य किती दिवस लपून ठेवायचं आपण? आता लोड शेडिंग करूच शकत नाही MSCB. कोणाला का करते लोड शेडिंग माहितीये? चोर गावाला, चोर गल्लीला लोड शेडिंग करते. कारण बजाजला लोड शेडिंग आहे का? गरवारेला आहे का? कारण ते पैसे भरते ना.
तुम्हाला 24 तास देते का ते पैसे भरणाऱ्याला 24 तास देते, चोराला 24 तास देते? इथून पुढे मोर्चा, उपोषण, दांगडूर, रस्ते रोखणं, एसटीला दगड आणणं बंद करा. कष्ट करायचं, कष्टाचं खायचं. हो साहेब, हे किती दिवस कवर आता कवर? कष्ट करा, कष्टानं कमवा. आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, उत्तम व्यवहार जोडून या धन. शिकवलं ना आम्हाला, चांगल्या मार्गाने धन कमवा, चांगल्या मार्गाने खा. प्रत्येकाला तुम्हाला जगायचा अधिकार आहे. लाचारी सोडून द्या. आता ह्या का बाईनं सर्वे केला, ते महादेवाच्या मंदिरात वड्यात डोंगरापाशी माकडं जमते का? लई 10-20 माकडं. सत्य घटना आहे. लोक शेंगदाण टाक, फुटण टाक, केळं टाक त्याला. आम्हाला वाटतं पुण्य झालं, इतकं टाकलं. त्या बाईनं सर्वे केला, ती जेवढे माकडं येऊन खात होते रोज, त्याला 2 दिवस टाकायचं बंद केलं. आणि त्याला हुसकायला लागली, त्याला ह्या झाडून त्या झाडावर उडीच खाता येईना. तशी गत झाली आपली. हे शेंगदाणे फुटाणेवारीच नेलो आपण आता. आपल्याला उडी खायचीच विसरलं ना आपण. तेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणती योजना होती सांगा? कोणीतरी नाकलं? काय फुकट होतं? माणसं जगत नव्हते? जगत होते. मी तर उलट म्हणतो, हे काही फुकट द्यायच्या शासनाच्या सवयी शासनानं आम्हाला लाचार करायसाठी लावल्या, त्या बंद झाल्या पाहिजे म्हणतो. शासनानं मोठ्याले कामं करा, मोठे रोड करा, मोठे दवाखाने करा, मोठ्याला शाळा करा, तिकडे पैसा घाला ना. हे हिचा नवरा मेला, तिला सबसिडी चालू. काऊन रे बाबा? आम्ही मारला का तिचा नवरा? काय हे साहेब बोलायला सोपं वाटतं, पण किती दिवस आणि किती गोष्टीत करायचं? हर गोष्टीत सबसिड्या. मग यांच्या पैशाचं काय करायचं? तुम्हाला ईश्वराने इस्टेट दिली, धन दिलं, पैसा दिला, दौलत दिली, त्याचं तुम्हाला काय करायचंय? मग जर सरकारनं द्यायचं तर नीट नावं ऐका. मी सांगतो, येऊन बघा. शेवंतबाई गायकवाड दलित समाजाची आहे. बिजलाबाई मुचक अपंग आहे. शेख जमीलाबाई, छबाबाई राते, मालमबाई कारले, शशिकलाबाई पेरे विधवा. या महिला विधवा, यांना मुलगा नाही, या मंजुरी करून खात्या, या घरकुलात राहत्या, तरी पहिल्या दिवशी टॅक्स भरत्या 1 एप्रिलचा. साहेब मी नावं सांगू राहिलो यांची. मला म्हणजे इथून त्याचं दंडवत करतो मी त्यांना, त्यांच्यामुळे माझं गाव चांगलं आहे. नुसतं बोलल्याने होणार नाही, नुसतं सरकारच्या भरोश्यावर होणार नाही. लोकांनी तुम्हाला लय राग बोलू का? फक्त आमचं पुढची पिढी आमदारांनी द्यावं एवढंच म्हणायचं राहिलं आता लोकांचं. हा, काही दिवसानं ते बी म्हणतात लोक, आमदार साहेब तुम्हाला काही काम नाही, तुम्ही एवढे आमची पोरं द्या, फायदा करून चाला. साहेब मला कोणी बुटानं आणलं चालत, पण किती दिवस आहे? कशासाठी लाचारी पत्करतो आम्ही? आणि कुठून देते? एक तुम्ही ध्यानात ठेवा, पुढारी अडचणीत आहे. किती निधी मिळतो पुढाऱ्याला? कधी हिशोब पाहिला? गावं किती आहे, लोकसंख्या किती आहे, तुमच्या वाट्याला किती पैसे येतील, कधी हिशोब केला? कशातून देतील? ते हाव म्हणते. तुम्ही कोणीही जा, ते नाही म्हणत नाही. त्यांना तेवढंच शिकलं का नाही म्हणून वाटी लावायचं नाही आणि करायचं नाही. काय करते होते? काय कुठून देते? कुठून पैसा कुठून देते? 200 गाव आहे. 2 कोटीत काय येईल? 1 लाख एका गावाला. 1 लाखात काय काम होईल? बरं नाही म्हणून कुठं दुश्मनी ओढून घेईल? बरं जो नाही तो रोज आहे, रोज. मला हे समोर आहे म्हणून नाही, माझं नीट लक्षात घ्या. आमच्यापाशी सगळं आहे. आम्हाला ती काय करायचं आहे? आम्हाला संघ न्यायचं की ते? कोणाला संघ नेलं? 25 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस मी संघ नेऊ शकत नाही. मग आमची इस्टेट आम्हाला काय करायची? काय जाळायची आम्हाला? आमच्या पोराला जर आम्ही स्वच्छ पाणी देत नसेल तर काय हक्क आहे आम्हाला जगायचा? स्वच्छ पाणी नाही पोराला, खायचं आणि कपडे. तुळजापूरला जाऊन, इकडे देवीला जाऊन साडी वाहती, सोनं वाहती बाई, आणि हेडमास्तरने तरच देते की मायपुरीची अंगी आली का? अशी बुटानं आणली पाहिजे. अरे तिकडे तुळजापूरला जाऊन तिकडे सोनं व्हायलं आणि इथे हेडमास्तरने तरच देते मायपुरीची अंगी आली का? ही तुमची तुळजा भवानी पोरगी आहे तुमची. तिला अंगी घ्या, तिला पुस्तकं घ्या, तिला शिका, तिला माझी जाऊ, तिला सावित्रीबाई करा, तेव्हा पुढचे दिवस चांगले येते. नाही तर गुलामीत जायचे लक्षण आहे. पुन्हा मला पप्पू भाऊना डॉक्टर साहेबांनी आमंत्रण दिलं. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहे, पण काय म्हणते ना, एका सीतावन भाताची परीक्षा करा. आपल्या कुटुंबात आपण सुखी राहा, कष्ट करा. 8 घंटे काम करा. 8 घंटे भी काम कर, 17 घंटे बाई काम करते हो महिला. किती घंटे करते? सकाळी 5 ते रात्री 10. आपल्या देशात 2च लोक इमानदारीने काम करते, एक खेड्यातली बाई, दुसरा मिलिटरीतला जवान. बाकी सब हरामी आहे.
सब आरामी सब. अबे हे पोरगा चांगला हुशार आहे. मी तरी पहिल्यानं मी उत्तर दिलं, आता मी देईन तो. बाई 17 घंटे काम करते, 17 घंटे है ना, करते की नाही. माणूस किती घंटे काम करतो, लई तर लई 8 घंटे. खरं खरं बोलले तू, बरोबर आहे. मग पोऱ्या तू मला सांग, बाई 17 घंटे काम करते, माणूस 8 घंटे काम करतो, पाय कोणाची दुखत असतात? बाईचे ना. मी याला सांग ना, हेच आराम करू म्हणते आमचे पाय दुखडा लेऊ घेऊन चालले. कशी यायचे पाय दुखत देऊ? अहो ती 17 घंटे काम करते, तिचे पाय दुखत नसेल का? मी का सांगितलं साहेब, हा विनोदाचा भाग नाही. आमचं काम आम्ही करायला शिका, आमचं वजन आम्ही उचलायला शिका, तरच हे शक्य नाही. सकाळी उठतो, आयतं 1 कप चहा पितो, उपरणं टाकतो, याला टपरीवर. इथून तिथं जात नाही तर तिथे सांगतो 2 कट घ्या. याला 2 चहा प्यायचे होते तर घरी जग मारायचे ना. तिथं जाऊन 10 रुपये खाऊन घातले, काय कारण नाही त्याचं काय. पण ह्या बळा लाड करून ठेवलं आहे ना. तो तिकडे चहा प्यायला गेला, त्याच्या मागं निघायचं. तो म्हणला 1 कट मागून म्हणायचं, 2 कट आण म्हणायचं. त्याची खोड मोडली पाहिजे. साहेब जेवढी बाई कमवती तेवढा माणूस नाश करू राहिला हो. हे सत्य आहे हो. कोणाचं बोललं पाहिजे ना हो. तिला म्हणताना लक्ष्मी म्हणतो आम्ही, पण वागणूक लक्ष्मीची देत नाही ना हो. कसे चांगलं होईल, कसे संसार सुधारण आमचे. माझं म्हणणं आहे, तुम्ही कोणाला देऊ नका, कोणावर उपकार करू नका, पण तुमच्या घरापुरतं तर करा ना. बायका पोराला चांगलं पाणी, चांगलं शिक्षण, 50 रुपयाची दारू घेतो, दूध काय लिटर आहे? मग घेतो 1 लिटर दूध घेतो घराला तो. त्याला जर म्हणलं नाही 1 लिटर दुधाचं उकडा लावते, म्हणून पागल झालं काय तू? हे सत्य आहे साहेब. म्हणून महिलांना बी आता थोडं दुर्गाचं रूप घेतलं पाहिजे. तुम्ही त्याचं वाईट नका चितू, पण त्याला आकळलं नाही तर तो बिघडत चालला ना. या सगळ्या गोष्टीवर बिघडत चालला ना हो. नको तिथे पैसे खर्च करतो, नको तिथे तो वायाला जातो, आणि लक्ष्मीला त्याचा त्रास होतो, घरावर त्याचा इफेक्ट होतो ना साहेब, होतोच ना. म्हणून माझी गावकऱ्याला विनंती आहे की ग्रामपंचायतला सहकार्य करा, आणि ग्रामपंचायतनं बी आई व्हा, आणि गावच्या एक सुखदुःखासाठी आपलं आयुष्य झेललं पाहिजे. सरपंचाला रस्ता कटकटीचा आहे, मला मान्य आहे. रस्ता लय कटकटीचा आहे, लय म्हणजे त्याचा काही अंदाज नाही, त्याच्यातून कोणी सुटत नाही. हे सगळे त्रासदायक आहेच, पण म्हणून त्याला सोडून चालायचं नाही. सरपंच कोणी बी होत नाही, त्याच्या आईची कूच चांगली म्हणून गाव त्याला त्या खुर्चीवर बसवतं साहेब, उगाच होत नाही. मग एकदा निवडून आल्यावर उजून येड्यावानी करायचं नाही. म्हणून मी म्हणत राहतो, रडायचं नाही, लढायचं. 5 वर्ष लढा, लोकांसाठी करा. दीन दुबळ्या गोर गरिबाला जेवढं काही योजना, जेवढं काही गावासाठी करता येईल तेवढं करा, आणि गावाने बी सरपंचाशी बोला, चर्चा करा, कशाने काय करता येतं समजून घ्या. घरीच बसतो. मला एक सांगा, महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो आपण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची, छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि आपल्या आजीची. माहित नाही ना, माहितीच नाही. काय कारण? काय कारण? वावर कोणा ठुलं? आज्यानं. वाडा कोणा बांधला? आज्यानं. लग्न कोणा केलं? आज्यानं. ध्यानात कोण राहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी. काऊन? अहो साहेब, ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आज्यानं कधी नळाला तोटी नाही लावली हलकटानं, कधी ग्रामपंचायतची पट्टी नाही भरली. घराच्या पुढे दगड ठेवतो, घराच्या पुढे दगड काऊन ठेवते? कोणी हलकट मला तिथं ठेवते का? गावात इकडं ठेवते. आणि असं डोक्यात घातलं पाहिजे, त्याच्यात दगड झाल्याच्या घरात नाही साहेब. मला घराच्या पुढे दगड ठेवायचं काय रोल आहे मला काही कळत. सरपंच बोलत नाही हो. असं उचलून त्याच्या डोक्यात घातलं पाहिजे एखाद्याचं. मरून द्या एखादा, मेला तर मेला. आम्हाला रस्त्यातले काटे याचं सांगितले का? रस्त्यात काटे करायचे सांगितले? हे आमचं आम्ही करू राहिलो ना दुःख. माझ्या इथे गवंड्याला लायसन आहे, बांधकाम परवानगी शिवाय घर बांधता येत नाही. 5 रुपये स्क्वेअर फीटनं बांधकाम परवानगीचे पैसे भरावे लागते, तेव्हा मिस्त्री मिळवतो. मिस्त्री मिळत नाही. गावगाव कोणी कुठं बांधा, सरपंचाला काही घेणं नाही, माहिती नाही, नोंदी नाही, बेने. अर्ध्या गावच्या नोंदी नसेल तुमच्या पंचायतला, अर्ध्या. कसं व्हायचं? कशी चालायची ग्रामपंचायत? आणि किती दिवस आता साहेब? तुम्ही जे म्हणले तुमच्या मनातला प्रश्न, जे दुःख तुम्हाला आहे ते आम्हाला बी आहे. मला त्या दुःखाची जाणीव आहे. अगदी बरोबर आहे, तुमचा हेतू बी चांगला आहे. तुम्ही डग साहेबाला बी आणला होता, फार देव माणूस आहे. परवा दिवशी मेन ते सोळुंकेच्या लग्नात आम्ही बीडला होतो एका ठिकाणी. देव माणूस आहे.
तुमची जी भावना आहे ना की बाबा गावातल्या समस्या सुटल्या पाहिजे, पण याला इलाज बाहेरून होत नाही, हे अंतिम सत्य आहे. बाहेरच्या माणसाची मदत घेऊ शकता तुम्ही, पण अंतिम सुख आणि अंतिम फैसला गावच करू शकतं. माझ्या भाषेत सांगू का, सासऱ्याच्या भरोश्यावर बायको करायची नाही. ज्याच्या मनगटात धमक आहे त्यानं ते बावल्यावर चढा, नाही तर रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन तिकडे तलपडा. म्हणून सरकार पुढे अनेक समस्या आहे. यंदा शिवसेनेचं सरकार आहे, पुढे राष्ट्रवादी राहील, कधी भाजप राहील, आपला तो मुद्दा नाही. अनेक अडचणी आहे, अनंत अडचणी आहे. तुम्हाला अजून सांगू, साहेब बसलेले आतापर्यंत 7,000 आमदार झाले महाराष्ट्रात. किती? 7,000. पहिल्यापासून 7 गावं सुद्धा चांगले झाले नाही. मग यांची दुश्मनी एकदा गावात संघ नाही, पण ते गावाला काय करतील? इथं 17 डोक्याचे 17 जन्माला आले, कोणी काय तर कोणी काय पिसळलं, आणि तर काय करेन आमदार, कशाला काय करेन, किंवा खासदार कोणी कशाला काय करेन. साहेब मी पुन्हा सांगतो, 2 लाख 5 लाख 10 लाख 50 लाखाची मदत तुम्हाला होऊ शकते, पण गावातली व्यवस्था, गावातली सिस्टम ही तुम्हालाच बदलावं लागणार आहे. विनाकारण हॉर्न वाजवणं गावात, कुठेही घाण करणं, कुठेही थुकणं, हे गावाला करणं. माझ्या इथे 32 बेसिन बसले सगळ्या गावात, 32 बेसिन, 24 तास पाणी त्याला नळाला. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहितीये? इथं थुका, इथं थुकू नका, नाही इथं थुका. थुकायची व्यवस्थाच करीत नाही, म्हणजे कुठं थुकतेच नाही तर राहते का होते. बोल ना, जे करू नका हे लोकांना सांगायचंच नाही, काय करायचं ते सांगा.